पुढची बातमी आहे फलटण प्रकरणासंदर्भातली। गेले काही दिवस सातत्याने तरुणीच्या आत्महत्येचं प्रकरण बरंच गाजतंय आणि या तरुणीचे कुटुंबीय अगदी पहिल्या दिवसापासून एसआयटी चौकशीची मागणी लावून धरतायत। आता फलटण मृत्यू प्रकरणी एसआयटी स्थापण्याचे आदेश राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेत। महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात एसआयटीचं गठन करा असे आदेश पोलीस महासंचालकांना मुख्यमंत्र्यांच्या वतीने दिले गेलेत। आणि याच फलटण प्रकरणामध्ये जयकुमार गोरेंनी काही गंभीर आरोप केलेले आहेत। मृत्युमुखी पडलेली किंवा आत्महत्या केलेली डॉक्टर तरुणी आणि जे दोन आरोपी आहेत त्यांचे मोबाईल जर का एकत्रितपणे पाहिले तर खूप गोष्टींचे खुलासे होतात असं जयकुमार गोरे म्हणतात। तीनही मोबाईल पाहिल्यानंतर जो ट्रँगल समोर येतोय तो खूप भयानक आहे आणि अशी परिस्थिती लोकांसमोर आणण्यासारखी नाही असंही गोरे म्हणतात। फलटणच्या बाबतीत जे चित्र उभा केलं जाते ते चुकीचं चित्र आहे। मी तुम्हाला क्लिअर सांगतो, तिन्ही मोबाईल बघितलं तर परिस्थिती खूप गंभीर आहे आणि जो ट्रायंगल आहे तो लोकांच्या समोर आणण्यासारखा नाही आहे। म्हणून माझी विनंती आहे की आता त्या मृत्यूचं राजकारण थांबवावं, वस्तुस्थिती दर्शक तपास होऊ द्यावा, न्यायालयातनं ज्या लोकांना शिक्षा लावायची ती त्यांना होईल। त्यामुळे याच्याविषयी अधिकचं बोलणं मला योग्य वाटतं। तिने फलटणचा विषय काय थांबायला तयार नाही, ज्या पद्धतीनं आरोप होत आहेत, सुषमा अंधारे असतील किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे लोक असतील, महबूब शेख असतील, काय कसं बघताय याच्यात कितपत हे झालंय असं वाटतं? माझं संपदा ताईला न्याय मिळाला पाहिजे, त्याचा सखोल तपास झाला पाहिजे, ही सातत्यानं आमची भूमिका आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तशा सूचना पोलीस आणि प्रशासनाला दिलेल्या आहेत आणि तपास योग्य दिशेने चालू आहे। परंतु सातत्यानं या तपास यंत्रणावर शंका उपस्थित करण्याचं काम होतंय। माझी माननीय या सगळ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना जे याच्यामध्ये ऍक्टिव्हली काम करतात त्यांना माझी विनंती आहे, आपणच एखाद्या अधिकाऱ्याचं नाव सुचवा की ज्याच्या वर तुमचा विश्वास आहे आणि ज्याच्या नेतृत्वाखाली हा तपास योग्य रीतीने होईल, अशा अधिकाऱ्याचं नाव मुख्यमंत्र्यांना सुचवा। मुख्यमंत्र्यांनी रणजित निंबाळकरांना ज्या पद्धतीनं क्लीन चिट दिली त्याच्यावर वेगवेगळे अलिगेशन होत आहेत की मुख्यमंत्री क्लीन चिट द्यायला देत चुकलेले आहेत, ते न्यायाधिकारी आहेत का? ते मुख्यमंत्र्यांनी तपास यंत्रणाकडून माहिती घेऊन मुख्यमंत्र्यांचं मत मांडलेलं आहे। पण यांना कोणी लायसन दिलं की दिसेल तो माणूस चुकीचा आहे म्हणायचं लायसन यांना कोणी दिलं? त्यांनी कुठला तपास केला? त्यामुळे जेव्हा तुम्ही दुसऱ्यावर ब्लेम करता तेव्हा चार बोटं आपल्याकडे पण आहेत। तुम्हाला त्या तपास यंत्रणेवर रणजित निंबाळकरांच्यावर आरोप करायचा अधिकार कोणी दिला? तपास पोलीस यंत्रणा आहे, ठीक आहे, तपासाच्या व्यवस्था बदलायच्या तुम्ही सांगा मुख्यमंत्र्यांना, तपास अधिकारी बदलायचा बोला मुख्यमंत्री महोदयांशी।